धमाल मनोरंजनासाठी बॉलिवूड स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, वादळवाट फेम अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं वयाच्या 61व्या वर्षी निधन झालं आहे। मराठी मालिका, सिनेमा आणि हिंदी मनोरंजन विश्वात देखील झळकलेले हरहुन्नरी अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं निधन झालं आहे। वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आजार झाला होता, त्यावर त्यांनी मात देखील केली होती। मात्र नंतर हृदयासंबंधी विकार झाल्याने पुन्हा त्यांची तब्येत खालावली गेली। दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे। अभिनेते विलास उजवणे यांना 2022 साली ब्रेन स्ट्रोक या आजाराने ग्रासले होते। त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारासाठी लागणारा खर्च वाढत गेला आणि त्यामध्ये त्यांची जमापुंजी देखील संपली होती। त्यांचा मित्र राजू कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट करीत इंडस्ट्रीतील सर्व कलाकारांना, संस्थांना आणि चाहत्यांना देखील आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं। यानंतर ते या आजारातून बरे देखील झाले होते आणि त्यांनी पुन्हा कमबॅक देखील केलं होतं। कुलस्वामीनी या मराठी सिनेमामधून त्यांनी काम केलं। 26 नोव्हेंबर या मराठी सिनेमात देखील त्यांनी भूमिका साकारली आहे, जो पुढील महिन्यामध्ये रिलीज होणार आहे। त्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे। त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे। विलास उजवणे यांचा जन्म नागपूरमध्ये झाला होता। नागपूर विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण देखील घेतलं आहे, पदवी मिळवली। मात्र त्यांना अभिनयाची आवड असल्यामुळे मुंबईत येऊन त्यांनी मनोरंजन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं। अनेक व्यावसायिक नाटकांमधून त्यांनी काम केलं आहे। शुभम भवतू या डायलॉगमुळं डॉक्टर विलास उजवणे हे घरोघरी लोकप्रिय झाले होते। 4 दिवस सासूचे, वादळवाट, दामिनी यांच्यासह अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी सहसुंदर अभिनय केला आहे। हिंदी सिनेमांमधून देखील त्यांनी काही भूमिका साकारलेल्या आहेत। 110 सिनेमे, 140 मालिकांमधून त्यांनी काम केले आहे। असा त्यांचा कलाविश्वातील प्रवास राहिला आहे। डॉक्टर विलास उजवणे यांनी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते। शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी नाटक, एकांकिकांमधून भूमिका केल्या। त्यानंतर ते पुण्यामध्ये स्थलांतरित झाले। तेथे त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकांमधून काम केले। तिथून ते मुंबईत आल्यानंतर त्यांनी मालिका विश्वात पदार्पण केले। नाना ढाकुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या अन्यायाला फुटले शिंग या पहिल्याच नाटकाला त्यांना बक्षीस मिळाले। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रवेश ते सादर करीत असत। एक अधुरा सपना या एकांकिकेसाठी त्यांना बक्षीस मिळाले। त्या बक्षीस समारंभासाठी ते आले तेव्हा त्यांना चाणक्य मालिकेमध्ये भूमिकेची ऑफर मिळाली। नाती अनोळखी या नाटकामध्ये त्यांनी मधु कांबीकर, राहुल सोलापूरकर यांच्यासमवेत काम केले। त्यातूनच कला जगताला त्यांची ओळख निर्माण झाली। या नाटकानंतर त्यांना जनता जनार्दन या चित्रपटात भूमिका मिळाली। सुमारे 110 चित्रपटांमधून त्यांनी काम केले। 140 मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या। 67 नाटकांचे त्यांनी सुमारे 3000हून अधिक प्रयोग केले आहेत। विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। मी अभिनेता नसतो तर राजकीय नेता नक्कीच झालो असतो, असे ते नेहमी सांगत। त्यांच्या योगदानाची दखल घेत 2022 साली त्यांना सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। हा पुरस्कार मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना दिला गेला होता। डॉक्टर विलास उजवणे यांना बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली। मित्रांनो, तुम्हाला डॉक्टर विलास उजवणे यांच्याविषयी दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।